आता मी थोड्या वेळानं तुळस आणायला जाणार आहे. तर अजून तर मला एवढं पण बरं नाही वाटत आहे, तुम्हाला आवाजावरनं कळेलच. पण आता माझे सेविंगला व्हिडिओज नाही आहेत, त्यामुळे मला आता हा व्हिडिओ बनवायला लागतो. तुळस मला लावायचीच आहे, कारण बरेच दिवस झालं तुळस नाही लावले गावावरून आल्यापासून, कारण सुकून गेली होती. दरवेळेला एवढा वेळ तर मी नाही घालवत, लगेच दुसऱ्या दिवशी आणून तुळस लावत असते. तर बाहेर असं छान वातावरण आहे. सकाळ सकाळनं खूप म्हणजे तसं तर पाऊस बऱ्यापैकी पडला, कालच्यापासून सुरुवात झाली आणि पाऊस पडला होता. पण आता दुपारपासून तर पाऊस नाही, गायबच होऊन बसला आणि थोडं शांत वातावरण आहे. शाळा मुलांच्या चालू झालेत आता. मी थोडीशी मेथी लावले, ती उगवून पण आले, तुम्हाला जवळून दाखवते मी. याला तर फुलंच नाही आले. हे मग दुसऱ्या ह्याच्यात लावणार आहे आता मी, पण सध्या आता याच्यामध्येच लावते. आणि इकडं छान असं गार्डन आहे. आणि इकडच्या साईडचं हे असं आहे. आणि इकडची खिडकी आहे ती माझ्या बेडरूमची आहे. आता पाऊस उघडला आहे, त्यामुळे तुळस घेऊन येते. पहिले तुम्हाला दाखवते मी तुळस आणायला जाते ते रस्त्याने. हे बघा फ्रीजवर किती पसारा पडला, कारण मी साफच नाही केलं. ते गॅस कनेक्शनमध्ये आले होते, थोडं खराब झालं होतं, तर मी म्हणजे स्वच्छच नाही केलं. तसं तर मला पूर्ण फ्रीजच स्वच्छ करायचं आहे, त्यामुळे मी ठेवून दिलं आणि त्यात मला बरं पण नव्हतं. आणि हा माझ्या हॉलमधला व्ह्यू आहे, तर तिकडचा किचनमधला होता. तर मस्त वाटतं आता पाऊस पडला, त्यामुळे भारी वाटतंय ना. हा मनी प्लॅन तुम्हाला दिसत असेल ग्लासामध्ये. माझं खूप वेळा मनी प्लॅन ना, मी वरच्या घरात राहत होती तेव्हा खूप मनी प्लॅन वाढलेला होता माझा. तर गावाला गेल्यावर मी सुकून जायचा. मग मी आता गावाला गेल्यावर काय करते, गेल्या वेळेला तर मी तोडून टाकला, कारण खाली काम चालू होतं ना, तर खराब झाला होता खूप. ते सिमेंटची पावडर बसली होती त्याच्यावर जाऊन. तर आता गावाला जाताना मी 2 वेळा पाण्यातच तोडून ठेवला होता. आता यातला थोडा ना बहिणीला पाहिजे, त्यामुळे देते थोडासा तिला आणि मी बाकीचं बघूया. असं रेसिपी वगैरे करताना असं दाखवायला छान वाटतं म्हणून ठेवला होता. तिला पाहिजे त्यामुळे तिला थोडंसं देऊन टाकते. तर मनी प्लॅनचं ना हिरवागार जो असतो ना कलर, तर तो शुक्रग्रहामध्ये येतो, त्यामुळे ते जास्त आकर्षक वाटतं. कारण तुम्हाला माहिती आहे शुक्रग्रह हा संपत्तीचा कारक आहे, लक्ष्मीचा कारक आहे. म्हणजे शुक्रग्रह आपलं स्ट्रॉंग असेल तर आपल्याकडे धन संपत्ती येते, म्हणजे लक्ष्मी येते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि बुधग्रह बुद्धी. इकडे फरशी पुसून हे सगळं असं टाकून दिलं आहे मी. तर माझा हात खूप दुखतो आहे, त्यामुळे ठेवून दिलं. मग जरा बरं वाटल्यानंतर करता येईल. तर मी एकच व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगेन की जर तुमची तब्येत जर थोडंफार तर काय दुखत असेल ना, तर लवकर त्याच्यावर उपचार करा. आणि ज्या गोष्टींनी त्रास होतो ना, त्या गोष्टी बिलकुल करू नका. कारण आता मला स्वतःला एवढा त्रास होतो आहे की मी सांगू पण शकत नाही. म्हणून मला असं वाटतं जे माझ्या बाबतीत झालं आहे ते कोणाच्या बाबतीत होऊ नये. म्हणजे असं एकदा आजार लागला की तो लागतच राहतो, वाढत जातो. किती डॉक्टर केलं तरी ते थांबत नाही. आपल्याला त्रास पण होतो आणि आपले पैसे पण जातात. आणि पैसे कायचे फुकटचे येत नाही आहेत, त्यासाठी कष्ट करावे लागतात, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आपलं आरोग्य जपा आणि पैसा आपोआपच जपला जाईल. मग मी तुळस आणायला चालले आणि जरा बाहेर थोडं फिरून पण होईल म्हणून छत्री, पाऊस आला तर छत्री पण घेतली. साधा ड्रेस घातला, माझा ड्रेस इकडं बघू नका दिलं. बाहेर किती भारी वातावरण आहे, खूप मस्त आहे, किती सुंदर रस्ता आहे. आणि आकाश बघा किती सुंदर आणि स्वच्छ दिसतं. गाड्या एवढ्या जास्त नाही आहेत, पण खूप गाड्या असतात. मी मुद्दाम छत्री उघडलंय, खरं मला छत्री खूप आवडते, भारी वाटतं मला छत्रीमध्ये. ह्या रस्त्याला मी रोज चालायला येते आणि आता बरं नाही, त्यामुळे मोकळ्या हवेत फिरणं पण होईल आणि तुळस पण आणून होईल. म्हणून मग मी तुळस पण आणते
आणि माझं थोडा आजार पण पळून जाईल म्हणून मी आले खरं. वाऱ्यावर किती छान फुलं दिसतात भारी एकदम. आणि ते झाडं पण खूप भारी आहेत. ॲपली घेते मी एक घेऊ का 2 घेऊ? मंगल मावशीकडे आहेत ना तसले सातशे. बहुत नियम कानून से चलते सदाफुलीचे एवढे जास्त नाही आहे. अरे तुलसी जी के हाथ पैर गंदे हाथ तुळस मी आणली. तुळस पण एवढे महाग आहेत ना, असं काय विचारून सोय नाही. पण मी आपली आता ही मोठी तुळस होणारच आहे, तर मी पैशाची बचत पण केले. दुसऱ्या मोठ्यावाल्या होत्या त्या थोड्या 10 रुपयाने जास्त होत्या. 20 रुपयाची तुळस आहे आणि दुसऱ्या 30 रुपयावाल्या होत्या. तर 10 रुपये बचत केली. आता या मोठ्या झाल्यावर मोठ्याच होणार आहेत. आपण त्यांना प्रेमाने मोठ्या करायच्यात, पाणी घालून पूजा करून. आता मी नंतर लावते कारण आता ना 3 वेळ झाले त्यामुळे. किती भारी वाटतंय ना लावल्यावर, तर जास्त छान वाटत. बरं झालं एकदाशी आणली ती. मला एक आणण्याची इच्छा होती कारण ना माझं असंच चाललं होतं सगळं टमकी बजाव काम. आता बाहेरून आले ना तर थोडं मला एकदम अशक्तपणा वाटतं. मी नारळ पाणी आणणार होते पण ते दुकानच बंद होतं. तर आता कोकम सरबत पिते. या तुम्ही पण कोकम सरबत घ्यायला. तुम्हाला खोटं वाटेल म्हणून मी दाखवते खरं. आज मी तुळशीला दिवा पण लावून घेतला. बाहेर असं छान वातावरण आहे आणि हे बघा तुळशीजवळ दिवा लावून घेतला आहे. एवढे काही झाडं नाहीत जास्त पण आहेत बऱ्यापैकी. मला घ्यायचे होते झाडं पण मी दादांना फोन करून विचारलं. दादा म्हणतात खूप महाग देतात ते, कॅन्सल कर नंतर कधीतरी बघूया. म्हणून ते झाडं घ्यायचे राहिले. खरं माझे खूप छान छान झाडं वाढतात पण मी गावाला गेल्यानं सुकून जातात. बाहेरनं थोडासा वारा सुटला आहे, थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी सुटला आहे. पानं अळूची पानं हलतात बघा.